हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे. अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. झणझणीत ठेचा आणि कण्याची भाकर म्हणजेच खानदेशी लोकांच्या जेवणातला आवडता मेनू. चला तर आज खानदेशी पद्धतीने ठेचा कसा बनवायचा ते बघूयात. इथं मी हिरव्या मिरच्या घेतल्या. मिरच्या अशा जरा जाडसर घ्या, पोपटी रंगाच्या हिरव्या अशा, आणि छान स्वच्छ धुवून घ्यायच्या. आता तवा तापला की मिरच्या अशा तोडून घालायच्या, म्हणजे छान त्या एकसारख्या भाजल्या जातील आणि ठेचा पण छान असा चविष्ट होईल. हे बघा, आता इथं मी सर्व मिरच्या छान भाजून घेते. आता तेल टाकायची घाई करायची नाही. मिरच्या छान चटके बसेपर्यंत भाजून घ्यायच्या, कलर चेंज होईपर्यंत. हे बघा, आता इथं मिरच्या थोड्या परतल्या जात आहेत. आता मिरच्या इथे परतून झाल्या, बघू शकतात किती चेंज झालं आहे टेक्स्चर. आता इथे थोडंसं तेल घालायचं आणि मिरच्या परतून घ्यायच्या. आणि आता इथं मी 10-12 लसूण पाकळ्या घालते आहे. लसूण पाकळ्या जरा जास्तच घाला, म्हणजे ठेच्याला छान अशी चव येते. आणि थोडेसे शेंगदाणे ऑप्शनल आहे, आणि शेंगदाणे घालायचे. जर मिरच्या जास्त तिखट असल्या तर शेंगदाणे घाला, नाही घातले असाच खाल्ला ठेचा तरी खूप छान असा ठेचा लागतो. बघा, इथं छान सर्व परतून झालं आहे. आता थोडंसं मीठ घालायचं, कोथिंबीर घालायचा आणि छान मिक्स करून गॅस बंद करूया. शेंगदाणे, लसूण, हिरव्या मिरच्या छान सर्व भाजले गेले आहे. आणि आता हे थंड करून घेऊ. हे बघा, आणि आता हे आपण एका खलबत्त्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं. मिक्सरचा अजिबात वापर करायचा नाही, म्हणजे ठेच्याची चव आहे ती खलबत्त्यामध्येच येते, म्हणून मिक्सरमध्ये बारीक करू नका. हे बघा, आता थोडंसं ओबडधोबड जाडसर आपण वाटून घेऊया. खलबत्त्यामध्येच वाटा. खूप छान चविष्ट असा हा ठेचा बनवून तयार होतो. तोंड लावणीसाठी बऱ्याचदा भाजीला काही नसतं, तर तोंड लावणीसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकतात. हे बघा, इथं ठेचा बनवून तयार आहे. असाच वाटायचा जाडसर. आणि इथं आपला हा झणझणीत खानदेशी पद्धतीचा ठेचा बनवून तयार आहे. चला तर आता कण्याची भाकरी कशी बनवायची ते बघूयात. तर इथं मी ज्वारी आणि उडीद एकत्र दळून घेतलेत. कण्याची भाकरी ज्वारी आणि उडीदपासून बनवली जाते, तर इथं ज्वारी आणि उडीद दळून घ्यायचे आणि त्याचं पीठ करायचं. हे बघा, आणि आता आपण हे भाकर बनवून घेऊया. थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. खूप जास्त पाणी घालायचं नाही, अंदाजाने बेताने घाला. आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा. अजून थोडं दाटसर वाटतंय, दाटसर मी थोडंसं पाणी लावेल अजून. छान चोडून घ्यायचं आधी. हे बघा, असेच रोज नवीन व्हिडिओ बघण्यासाठी अर्चूज होम अँड किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आता इथं छान असं पीठ मळून झालं आहे. गोळा बनवून घ्यायचा. आणि आता इथं आपण भाकरी बनवून घेऊ. खानदेशामध्ये ग्रामीण भागामध्ये एक दिवसाआड हा मेनू होतोच. आणि ही भाकरी जी आहे, कण्याची भाकरी, अगदी खूप पौष्टिक अशी भाकरी आहे, कारण त्यामध्ये उडीद ज्वारीचा वापर केला जातो आणि पचायलासुद्धा खूप हलकी असते. चला तर आता इथं भाकरी बनवून घेऊ. छान अशी दोन्ही हातांनी थापून घ्यायची. हे बघा, असं. आणि आता इथं भाकरी बनवून तयार आहे. आता तवा गरम करून घ्यायचा आणि तव्यावर थोडं पाणी घालून भाकरीवर पाणी लावून घ्यायचं. आणि इथं जोपर्यंत भाकरीचा वरचा लेअर पाणी सुकत नाही तोपर्यंत भाकरी खालच्या साईडने शेकून घ्यायची. बघा, सुकलं आहे. आता मी भाकरी पलटवून घेते आहे आणि छान अशी भाकरी दोन्ही साईडनी शेकून घ्यायची. हे बघा, छान चटके बसेपर्यंत खरपूस अशी भाकरी शेकून घ्या. आणि ते गॅसवर ठेवून दोन्ही साईडने अलटीपलटी करून शेकून घ्यायची. हे बघा, एक साईडने छान शेकली गेली आहे. आणि इथं आपली आता ही कण्याची भाकरी शेकून झाली आहे.
हे बघा. आणि त्याचा आता वरचा जो पोपडा आहे लेअर काढून घ्यायचा. आणि आता इथं त्याच्यावर थोडासा ठेचा आणि कांदा, ठेच्यावर तेल घ्यायचं आणि तोंड लावणीसाठी लोणचं, अशी खानदेशीवर असा हा बेत बनवून तयार आहे. तर एकदा नक्की ही रेसिपी बनवून बघा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.